नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला नेहमीच पुढे असतात. मग ते फिल्म इंडस्ट्री असू दे किंवा बँकसारख्या क्षेत्र असू दे किंवा IT कल्चर असू दे. प्रत्येक क्षेत्र असो किंवा सध्या आताच नुकतंच ऑपरेशन सिंदूर जे राबवलं गेलं होतं त्याची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर वोमिका सिंग यांनी देखील महिला म्हणून पुढे येऊन भारताला माहिती दिली होती ऑपरेशन सिंदूरबद्दल. पोलीस भरती असू दे किंवा आर्मी भरती ह्यामध्ये सुद्धा महिला आता हळूहळू पुढे येताना दिसत आहेत. त्या सगळ्या गोष्टींमध्ये देखील आता जेनझी पिढी जी आहे ती सुद्धा हळूहळू कुठेतरी पुढे येताना दिसत आहे. आणि अशातच नुकताच राजस्थान यूथ एक्सचेंज प्रोग्राम डेझर्ट सफारी कॅम्प हा जैसलमेर राजस्थान येथे पार पडला. त्याच निमित्ताने NCC जी कॅडेट आहे तिच्यासोबत आपण आज चर्चा करणार आहोत. तिचा हा एकंदरीत प्रवास कसा होता, तिने NCC मध्ये कसं पदार्पण केलं किंवा तिच्या फॅमिलीकडून जो सपोर्ट होता, जो तिथे राजस्थानमध्ये प्रोग्राम कसा झाला याबद्दल आपण तिच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. तर नमस्कार अनुजा. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे. काय सांगशील, तुला ह्या NCC मध्ये येण्याची आवड कधीपासून आहे? मला NCC मध्ये आधीपासूनच यायचं होतं. मी 6वीत असताना मला माहिती पडलं की NCC सुद्धा असतं. पण मी ज्या स्कूलमध्ये होते तिथे NCC CC साठी नव्हतं. तर मग मी विचार केला की पुढे जाऊन असेल नसेल, म्हणून मी जरा एन्क्वायरी केली. मग त्यानंतर मला कळालं की आपण फर्स्ट इयरमध्ये किंवा 12th मध्ये 11th मध्ये आपण NCC घेऊ शकतो. म्हणून मग मी स्कूल झाल्यानंतर NCC जिथे असेल तेच कॉलेज निवडायचं ठरवलं. आणि फॅमिलीकडून सपोर्ट कसा होता? माझ्या फॅमिलीकडून मला फुल सपोर्ट असायचा. म्हणजे पोलीस भरती दे तू असं होतं, पण आर्मी मध्ये नाही जायचं. तू आर्मी नको, तू पोलीस भरती कर, काही कर, NCC कर, चालेल. ह्याबद्दल NCC बद्दल असू दे किंवा पोलीस भरती असू दे किंवा आर्मी भरती असू दे, याबद्दल तू कुठून जाणून घेतल्या या सगळ्या गोष्टी? माझे दोन मामा माझे दोन्ही आर्मी मध्ये आहेत. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला, म्हणजे मी त्यांना बघते तेव्हा मला फुल मोटिवेट झालं. म्हणून मला त्यांना बघून असं आहे की भाई झालं तर मग NCC मधून जरा थोडंफार भेटेल, मार्क्स भेटतात, कन्सेशन असतं. आर्मी मध्ये गेल्यानंतर म्हणजे जेव्हा ती एक्झाम असते ती रिटर्न नसते, डायरेक्टली फिजिकल SSB साठी आपण जाऊ शकतो. म्हणून मी NCC पण घेतलं आणि त्यांना बघून असं होतं की भाई घातली तर वर्धीच असं होतं. NCC मध्ये येण्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात, प्लस कशी निवड होते त्यासाठी? आता मी घेताना तरी NCC जिथे असेल, माझं कॉलेज जोशी बेडेकर, तिथे मी NCC होतं म्हणूनच मी घेतलं तिथे ॲडमिशन. आणि तिथे गेल्यानंतर काही पोरं दिसली मला वर्दीमध्ये. मी म्हणलं ठीक आहे, चला ह्यांना विचारावं. मग मी जाऊन त्यांना विचारलं होतं. आणि तिथे गेल्यानंतर मला कळालं की PI स्टाफ म्हणजे आर्मीवाले स्वतः येऊन तिथे इंटरव्ह्यू घेतात, ट्रेनिंग, फिजिकल बघतात आपलं व्यवस्थित आहे का, वजन, हाईट, वेट सगळं चेक करतात. मग मला एका दिवशी बोलवलं. मग तिथे जरा इंटरव्ह्यू झाला, सिलेक्शन झालं. आणि 80 पोरींमधून माझं सिलेक्शन झालं. तिथे 80 मधून फक्त 20 पोरींचं सिलेक्शन झालं होतं. हाईटनुसार घेतात ते लोक, हाईट वेटनुसार. आणि रिटर्न एक्झाम असते ती कशी असते? रिटर्न एक्झाम 2 असतात. म्हणजे 3 वर्षांचं NCC, त्यामध्ये फर्स्ट इयरला नॉर्मल ट्रेनिंग असतं, सेकंड इयरला गेल्यानंतर BSETची एक्झाम असते आणि थर्ड इयरला CSETची. BSET झाल्यानंतर त्याचं सर्टिफिकेट भेटतं आपल्याला आणि CSETच्या एक्झामसाठी आपण एनरोल करतो. आणि जे CSETचे सर्टिफिकेट असतं ते मॅटर करतं पुढे जाऊन, कारण की C सर्टिफिकेट जोपर्यंत नसतं तोपर्यंत आपण SSB मध्ये वगैरे आपण त्याचं कन्सेशन भेटत नाही आपल्याला. BSET आणि CSET याबद्दल तुला काय माहिती आहे? BSETची सुद्धा एक्झाम असते, त्याची म्हणजे काय, म्हणजे कसा असते BSETची एक्झाम किंवा त्यामध्ये काय असतं? MCQ टाईप क्वेश्चन्स असतात त्यामध्ये. आणि त्याचे 80 मार्क्स होतात. मागल्या वर्षी आम्हाला 80 मार्क्समध्ये ते लोक आपलं वेपन ट्रेनिंग बघतात, म्हणजे वेपन हँडलिंग बघतात की व्यवस्थित आहे की नाही. आपण कोणते नॅशनल कॅम्प, जसं मी आत्ता डेझर्ट सफारी कॅम्प केलाय, त्याचे मार्क्स भेटतात. त्यानंतर आपलं मॅप रिडिंग असतं, जजिंग डिस्टन्स. त्यानंतर आपलं ड्रिल कॉम्पिटिशन, म्हणजे ड्रिल टेस्ट असते. तर मग त्यामध्ये ड्रिल टेस्ट घेतात, त्यानुसार ते लोक मार्क्स देतात आपला अटायर बघून व्यवस्थित.
आतापर्यंत किती कॅम्प अटेंड केलेस तू? मी आतापर्यंत 5 ते 6 कॅम्प अटेंड केलेत. त्यामधले 3 कॅम्प फायरिंगचे होतात आणि 2 कॅम्प असतात ते कंपल्सरी सगळ्यांनाच करावे लागतात. म्हणजे CATC, त्यानंतर 3rd इयरला येऊन एक CATC जो विद्याविहारला होता KJ समयामध्ये. त्यानंतर 2 कॅम्प होतात ते नाशिकला होतात आणि त्यानंतर फायरिंगचे कॅम्प्स होतात. फायरिंगचे कॅम्प कुठे होतात? ते कोल्हापूरला होतात. कोल्हापूरमध्ये 10-10 दिवसांचे 2 कॅम्प मी अटेंड केले होते. त्यामध्ये सुद्धा मी रायफल कधी उचललीच नव्हती ना कधी पाहिली होती की रिअल लाईव्ह ॲम्युनिशन जात आहेत. मी जेव्हा NCC मध्ये एनरोल झाले तेव्हा मला माहिती पडलं की वेपन ट्रेनिंग, फायरिंग, स्पोर्ट शूटिंग सुद्धा आपण करू शकतो इथे NCC मध्ये येऊन. आणि मला ते जेव्हा मी फायर केलं तेव्हा मला अजून आवड निर्माण झाली. त्यानुसार माझं सिलेक्शन होत गेलं. IGC केलं मी फायरिंगमध्ये. तुझा पहिला कॅम्प कोणता होता? CATC होता, जो आर्मी अटॅचमेंट कॅम्प असतो तो नाशिक, तो पण आर्मी मिलिटरी स्टेशनमध्येच झाला होता. तिथे आम्हाला एअर एव्हिएशन दाखवलं. पासआउट परेड झालेला आत्ता युवा अब्दाच्या कॅम्पमध्ये. आणि माझे बरेच कलिग्स ते पासआउट परेड बघून खूप मोटिवेट होऊन आले होते आणि मला व्हिडिओज दाखवत होतात. त्याने मी पण मोटिवेट झाली की करायचंय आता असं. आणि फायरिंगमध्ये असं बोलायला गेलं तर आर्मी म्हणजे जे आमचं बटालियन होतं त्या संजय सरांनी खूप आम्हाला व्यवस्थित शिकवलं, खूप सपोर्ट केला त्यांनी. यूथ एक्सचेंज प्रोग्राम डेझर्ट सफारी हा राजस्थान जैसलमेर येथे पार पडला आणि त्यानिमित्ताने देखील अनुजा ही राजस्थान जैसलमेरला गेली होती. तिथे सुद्धा कॅम्प झाला होता NCCमध्ये, NCCचाच. आणि त्यामध्ये महाराष्ट्रातून 5 आणि मुंबईतून 1 ती म्हणजे जोशी पेडेकर कॉलेजमधील विद्यार्थिनी अनुजाची निवड झाली होती. आणि त्यासोबतच तिचा सहकारी जो होता अमित यादव त्याची देखील निवड झाली होती. काय सांगशील अनुजा की कसा होता जैसलमेरमधला अनुभव तुझा? जैसलमेरमध्ये मी कधी महाराष्ट्र सोडून बाहेर गेली नव्हती, अगदीच पहिल्यांदा. माझी आई तर खूप घाबरली होती की कसं जाऊन देईल नाही. अमित होता सोबत म्हणून सोडलं. आणि तिथे जो आम्ही राहायला जिथे आम्हाला दिलं होतं लाईन एरिया आमचा, इतका व्यवस्थित स्वच्छ एकदम मिलिटरी स्टेशन. त्यांचं राहणीमान खूपच छान. मिलिटरीवाल्यांचं, आर्मीवाल्यांची सिव्हिल लाईफ आणि म्हणजे सिव्हिलियन्स आणि जे मिलिटरीवाले आहेत पूर्ण अपोजिट. पूर्ण खूप गर्दी नाही, काही नाही. खूप छान प्रकारे ते लोक तिथे व्यवस्थित डिसिप्लिनमध्ये राहतात. वेगवेगळ्या प्रकारच्या जातीची माणसं तिथे येऊन एकत्र, म्हणजे खूप वेगवेगळ्या स्टेट्समधून त्यांचं पोस्टिंग झालेलं असतं त्या बॉर्डर एरियामध्ये. तर तिथे ते लोकांना बघून खूप छान वाटत होतं की इतका डिसिप्लिन, इतकं स्वच्छ एरिया मी फर्स्ट टाइम असं एक्सपिरियन्स केलं. आणि त्यांचे जे सकाळी सकाळी जे ते लोक रनिंगला जात होतात ते पण खूप छान. आपण मुंबईमध्ये तरी हे अनुभव करू शकत नाहीत की रस्त्यावरून माणसं पळत आहेत आणि गाड्या त्यांना न उडवता जात आहेत. पण तिथे असं होतं की कुत्री, मांजरी रस्त्यावरून आपोआप रोड क्रॉस करायचे, यायचे, पण बिंदास्त एकदम. पण गाड्या एकदम स्लोली, त्यांचं ते डिसिप्लिनमध्येच चालायचं एकदम व्यवस्थित. तुम्ही जिथे राहत होता तो पूर्ण आर्मी बेस कॅम्प होता? हां, हो, म्हणजे आर्मीचाच एरिया होता. तिथे आर्मीवाले जिथे राहायचे त्यांनी आम्हाला तो एरिया मोकळा करून दिला होता की गर्ल्स कॅडेट्स राहतील तिथे म्हणून. तोही एरिया म्हणजे राजस्थान म्हणल्यावर पाण्याची जरा टंचाई होतीच, पण तरी तिथे पूर्णपणे आमची पूर्ण वाळवंट एरिया होता. वाळवंट होता तिथे खरं तर, पण त्या कॅक्टस वगैरे दाखवल्या आम्हाला. खूप 130 प्रकारचे कॅक्टस आम्ही तिथे जाऊन बघितले. परत वॉर मेमोरियल दाखवला. खूप काय काय होतं तिथे. आणि जो वाळवंट होता तो पण असा खूप हे नव्हता, ठीकठाक होता. जो वाळवंट एरिया होता तो पूर्ण वेगळ्या ठिकाणी होता. आम्हाला ठेवलेलं होतं तिथे व्यवस्थित डांबरी रस्ते वगैरे होतात. तुम्ही तिथल्या आर्मींसोबत बातचीत केली असेल तर तू केलीच असेल? नाही, इतकी नाही झालेली, थोडीफार झाली आहे तिथे गेल्यावर. तुला कसं वाटलं त्यांच्या बोलण्यातून जो रिस्पेक्ट असतो आर्मीवाल्यांचा? आता माझ्या बोलण्यामध्ये एक टोन आहे, सातारकरांचा टोन आहे. तर मी तिथे गेल्यावरती माझ्याच कलिग्स बरोबर बोलताना त्यांनी मला पाहिलं होतं आणि त्यांनी स्वतःहून मला विचारलं की नक्की तू सातारची आहेस का, तू महाराष्ट्रातून आहेस का?
तेव्हा मला खूप छान फील झालं की माझ्या बोलण्यावरनं कुणाला तरी लगेच समजलं की मी महाराष्ट्र सातारकर आहे म्हणून. तर तेव्हा ते सर स्वतःहून आमच्याशी बोलले की काय मग अचानक इथे तुमचा काही कॅम्प आहे का, म्हणजे असं चौकशी केली. आणि असं म्हणतात की आर्मी गर्ल्स सेफ असतील नसतील, पण तिथे हॅरेसमेंट वगैरेची काही सीन नव्हती. तिथे खूप व्यवस्थित होतात, पूर्ण डिसिप्लिन मध्ये. आम्ही एकदम सेफ फील केलं, खूप मस्त वाटलं. आणि राजस्थानमध्ये तू कुठल्या कुठल्या जागा एक्सप्लोअर केल्यास, जसं कॅम्प केलंस, बरं कुठल्या कुठल्या जागांवरती तुम्ही लोक गेलात? हां, आम्ही जैसलमेर फोर्ट बघितला. तिथे खूप छान असं बाजार, म्हणजे मुंबईमध्ये बाजार असतो तसा नव्हता अगदीच, पण तो किल्ला जो होता जैसलमेर फोर्ट, ते लोक सोनार किल्ला बोलतात. ते गोल्डन सिटी म्हणून ओळखली जात होती जैसलमेर. पूर्ण सोन्यासारखीच दिसत होती ती. खरं तर पूर्ण एरिया जिथे बघेल तिथं पिवळच 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 दिसत होतं. आणि तिथे चन्याचोली होतात, खूप छान छान होतं तिथे. आणि जे फोर्टमध्ये गेल्यावरती तिथे जिथे जो राजा राहत होता तिथलं ते सगळं दाखवलं आम्हाला. पण आम्हाला एंट्री नव्हती आतमध्ये, कारण की ते लोक टुरिस्टना जास्त तोडफोड करतात म्हणून एंट्री नव्हती दिली त्या किल्ल्यामध्ये. पण आम्ही त्यांच्या बाजूचा एरिया जो होता तो किल्ला पूर्ण एक्सप्लोअर केला. परत जिथून ते तोफ असतात ना वरती एकदम ठेवतात, तिथून गोळ्या टाकल्यावरती त्या तोफेच्या तिथे जाऊन आम्ही उभा राहून फोटो काढले. छान वाटलं तिथे की तोफ बघायला भेटली एकदम राजा महाराजांच्या काळातली. आणि कॅम्पमध्ये प्रोग्राम देखील झाले. हा, तुम्ही तिथे मुंबईला, महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलं, त्याबद्दल काय सांगशील? तिथे आम्ही, म्हणजे आम्हीच नाही तर सगळ्यांनीच तिथे स्वतःला रिप्रेझेंट केलं होतं. म्हणजे तमिळनाडूवाल्यांनी त्यांचा कल्चर रिप्रेझेंट केला, सिक्कीम, वेस्ट बेंगाल, त्यानंतर ते पहाडी लोकांचा डान्स, त्यानंतर खूप वेगवेगळ्या कल्चर्समधून आम्हाला डान्स बघायला भेटलं. ओनम, त्यानंतर आम्ही लोकांनी जो प्रेझेंट केला तो युगत मांडली, त्या सॉन्ग, मराठी सॉन्गवरती. पोवाडा आम्ही प्रेझेंट केला, मी स्वतः सोलो परफॉर्म केला पोवाडा तिथे जाऊन. तर तिथे जे मराठी आर्मीवाले होतात त्यांनी येऊन मला पर्सनली सजेस्ट केलं की तू खूप छान बोलते, तू इंडियन आयडलमध्ये वगैरे जा, असे एक कॉम्प्लिमेंट दिली. बरोबर, कॉम्प्लिमेंट. आणि परत जे बाहेरून जे आले होते कॅन्डिडेट्स, त्यांच्याबद्दल काय सांगशील? फॉरेन कॅडेट्स आले होते नेपाळ आणि कझाकिस्तानमधून. ते सुद्धा खूप छान होते. त्यांची लँग्वेज आम्हाला कळत नव्हती, पण त्यातल्या त्यात कझाकिस्तानवाल्यांनी छान इंटरॅक्ट केलं. त्यांचा ट्रान्सलेटर होता तिथे. त्या लोकांनी म्हणजे त्यांच्या कल्चरचं, त्यांच्या आर्मीचं वगैरे सांगितलं की तिथे कसं असतं, काय असतं. आमच्या काही कॅडेट्सनी तिथे सांगितलं की आमच्या इथे कसं असतं. त्यानंतर कॉलेजेस तिथे कसे, म्हणजे जे ग्रॅज्युएट्स आहेत ते कसे असतात, कुठे राहतात, ते सगळं सांगितलं. त्यानंतर जे नेपाळवाले होते त्यांना इंग्लिश, हिंदी येत होतं, म्हणून ते डिरेक्टली आमच्याशी येऊन इंटरॅक्ट केलं त्या लोकांनी. त्यांच्याबरोबर आम्ही उंठावरती बसलो होतो, कॅमल सफारी केली तिथे डेझर्टमध्ये. मी तिथे म्हणजे आम्ही वॉर म्युझियमला जायच्या आधी एक कॅक्टस म्युझियम होतं तिथे, की तिथे ना 130 प्रकारचे कॅक्टस आम्हाला दाखवले होते तिथे. आणि तिथे जे सर होतात ते हर एक कॅक्टस बद्दल काय काय, आणि ते कॅक्टस कोणती किती प्रकारचे आहेत, त्यांची नावं काय आहेत, औषधी गुणधर्म होतात कॅक्टसमध्ये. तिथे एक पान होतं, त्या पानावरती ते लोक तेल टाकून गुडघ्यावरती लावलं की 10 मिनिटात तो गुडघेदुखी थांबवत होतात. अच्छा. तिथल्या त्या एका आजींनी आम्हाला तो पान दिलं होतं की घेऊन जा मुंबईला, बघा तुमच्या इथे भेटेल का. पण इथे तर ते पानं नसतात, पण तरी पण मी घेऊन आली होती. ट्राय करून झालंय ते सगळं. कसं वाटलं? झाला, गुडघे दुखायचं थांबतात लगेच त्याचे. माझ्या आईने ट्राय केलं होतं ते. अच्छा. आई काय बोल? एकदम मस्त वाटतं. आणि बॉर्डर मूवीची शूटिंग झाली होती. हा, तो वाला कॅम्प. बॉर्डर मूवीची शूटिंग बॉर्डरवरती नव्हती झाली, ती एक डेझर्टमध्ये, म्हणजे तसाच एक सेटअप त्या लोकांनी रेडी केला होता तिथे, आणि तिथे शूट झालं होतं. पण तो लोंगेवाला वॉर जिथे घडला होता तिथे आम्ही जाऊन व्हिजिट करून आलो होतो. आणि त्याच लोंगेवाला वॉरचं म्हणजे एक स्टोरी क्रिएट केली होती त्या लोकांनी.
आणि एक वॉर म्युझियम मध्ये, म्हणजे वॉर म्युझियम होतं एक आर्मी स्टेशन मध्येच होतं ते, रात्रीचा मला नेलं होतं तिथे. म्हणजे तिथे असं दाखवलेलं की लाईट शो केला होता तिथे, एकदम प्रॉपर असा लाईट शो होता. आणि त्या लाईट शो मध्ये आम्हाला पूर्ण ते वॉर कसा झाला, कुठे झाला, म्हणजे प्रॉपर त्याचं एक इमेज रेडी केली होती तिथे एकदम. हा, आणि ते कशी स्टोरी, कोण होतं तिथे, कोण लेफ्टनंट जे पण होतात ते रँकवाले सर्स वगैरे, त्यांच्याबद्दल सांगितलं त्यांनी. त्यानंतर त्यांना काय काय हे भेटलं, प्राइजेस भेटले ते सांगितलं, वीरचक्र, परमवीर चक्र वगैरे. थँक्यू अनुजा, खूप सुंदर अशी माहिती दिली. आणि जे NCC मध्ये जातात त्यांची कशी प्रतिक्रिया, त्यांची कशी पुढे वाटचाल असते, किंवा कोणत्या कोणत्या टेस्ट द्याव्या लागतात, किंवा ज्या फॅमिलीमधून येतात त्यांच्या फॅमिलीसाठी थोडे मार्क्स असतात ते देखील मिळतात, याबद्दल पण तिने खूप छान सांगितलं. आणि तिने पहिल्यांदाच एवढा मोठा कॅम्प जो आहे तो तिने बघितलं आहे. त्या कॅम्पमध्ये तिची निवड झाली आणि त्या कॅम्पमध्ये तिला पण खूप छान एक्सपिरियन्स आला. आणि राजस्थानसारख्या ठिकाणी जाणं तो खूप असा सेन्सिटिव्ह एरिया असा मानला जातो, कारण का पाकिस्तान आणि इंडियाची जी बॉर्डर आहे ती थोडीफार नजदीक असल्यामुळे आणि तिथे पूर्ण आर्मी कॅम्प असल्यामुळे खूप असा सेन्सिटिव्ह जो जागा आहे आणि ती तिथे जाऊन आली आहे. ते खूप छान, म्हणजे चांगली आणि अभिमानास्पद गोष्ट आहे मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी, पूर्ण इंडियासाठी. त्यामुळे अनुजा, तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू आमच्याबद्दल बातचीत केल्याबद्दल.